Yes, I think the last part left of the lesson, and that is Taylor's theorem, correct? So we are going to start Taylor's theorem today. Yes, let us wait for 1 more minute to let others join. Some are trying to join. Yes, concentrate now. Hello, Shubhankar. Yes, we are going to work on Taylor's theorem. Now there are two statements of the Taylor's theorem. Taylor's theorem चे दोन स्टेटमेंट आहेत. स्टेटमेंट नंबर 1 f of x plus h, स्टेटमेंट नंबर 2 f of x plus h. मी दोन्ही स्टेटमेंट लिहिणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज दिस ऍक्च्युअली. ओके, हे काय आहे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये लक्षात येईल जेव्हा तुम्ही स्टेटमेंट्स बघाल. बघा, पहिलं स्टेटमेंट आहे f of x plus h इज f of x plus h f dash x plus h square by 2 factorial f double dash x plus h cube upon 3 factorial f triple dash x plus and so on. Second statement is f of h plus x f dash h plus x square by 2 factorial f double dash h plus x cube upon 3 factorial f triple dash h and so on. मला सांगा या दोन एक्सपान्शन्स मध्ये काय फरक तुम्हाला दिसतोय. टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू एक्सपान्शन्स. टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू एक्सपान्शन्स. सांगा काय डिफरन्स आहे या दोन एक्सपान्शन्स मध्ये. येस, सो कॅन आय से दिस इज डिफरन्स ऑफ पॉवर्स. कॅन आय से दिस इज डिफरन्स ऑफ पॉवर्स. That means variables, correct ना. मी असं म्हणू शकतो का this expansion is in, असं म्हणू शकतो का this expansion is in powers of h and this is in powers of x. लक्षात राहील, in powers of h and in powers of x. लक्षात आलं सगळ्यांच्या. पहिलं एक्सपान्शन दोघांचंही फॉर्म्युलेशन सेमच आहे, फक्त फरक काय इन पॉवर्स ऑफ एक्स आणि इन पॉवर्स ऑफ एच. लक्षात आलं का सगळ्यांच्या. इन पॉवर्स ऑफ एक्स आणि इन पॉवर्स ऑफ एच. पटकन नोट करून घ्या, कारण एवढंच लक्षात ठेवण्यासारखं आहे. बाकी सगळं आपण डायरेक्ट करणार आहोत. करून टाका लगेच. लिहून घ्या पटकन. सो दॅट विल स्टार्ट दिस. येस, ओके. आता मी परत एकदा सांगतो, पहा सगळ्यांनी, दोन स्टेटमेंट्स आहेत. हे दोन्ही एक्सपान्शन सेमच आहेत, फक्त पहिलं एक्सपान्शन इन पॉवर्स ऑफ एच आहे आणि दुसरं एक्सपान्शन इन पॉवर्स ऑफ एक्स आहे. जेव्हा इन पॉवर्स ऑफ एच असेल तेव्हा फंक्शन एक्स असेल, जेव्हा इन पॉवर्स ऑफ एक्स असेल तेव्हा फंक्शन एच असेल. कळलं का? येस मानस, अथर्व, कळलंय? यू जस्ट हॅव टू रिमेंबर दिस स्टेटमेंट. या चलो, आता एक एक एक्झाम्पल करत जाऊ आपण. सगळ्यांचं लिहून झालं का रे? सगळ्यांचं लिहून झालं का? सो दॅट विल मूव्ह टू एक्झाम्पल्स. या चलो, सो विल मूव्ह अहेड विथ न्यूमरिकल्स. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. आता डोंट राईट, जस्ट कॉन्सन्ट्रेट, फक्त लक्ष द्यायचंय. एक कॉमन क्वेश्चन लिहा. फाइंड एक्सपान्शन्स अप टू 4th टर्म. Find expansions up to 4th term in powers of. Find expansions up to 4th term in powers of. In powers of. Yes, म्हणजे काय पाहिजे पहा. मी आता तुम्हाला एक क्वेश्चन लिहून दाखवतो. सो आय गो फॉर द फर्स्ट क्वेश्चन. नंबर 1, which is log of cos of x plus pi by 4. Log of cos of x plus pi by 4 इन पॉवर्स ऑफ एक्स. इन पॉवर्स ऑफ एक्स. तुम्हाला इन पॉवर्स ऑफ एक्स हे एक्सपान्शन हवंय. कसं करायचंय फक्त लक्ष द्या सगळ्यांनी. डू नॉट राईट, लिहू नका, लक्ष द्या सगळ्यांनी आता. सो दिस एक्सपान्शन इन पॉवर्स ऑफ एक्स. आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही सांगायचंय मला. ही जी टर्म आहे ना, ही जी फंक्शनची टर्म दिली आहे, ही एफ ऑफ एक्स आहे का एफ ऑफ एक्स प्लस एच आहे?
The functional term given is f of x or f of x plus h. Tell me quickly. F of x or f of x plus h? F of x plus h. Correct. So this is going to be f of x plus h. I'll rewrite. F of x plus h is equal to log of cos of x plus pi by 4. Correct. This is going to be f of x plus h, which is log of cos of x plus pi by 4. मग तुम्ही कंपेअर करून मला सांगा व्हॉट इज एफ ऑफ एक्स अँड व्हॉट इज एच. तुम्ही सांगा व्हॉट इज एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स चा अर्थ काय, एच काढून टाका. इफ यू कम्पेअर दिस एच विल बी पाय बाय 4. बरोबर ना रे. एच विल बी पाय बाय 4. एच पाय बाय 4 असेल. आता फंक्शन काय येईल, लॉग ऑफ कॉस एक्स. समजतंय सगळ्यांना, लॉग ऑफ कॉस एक्स. आणि तुम्हाला कशामध्ये एक्सपान्शन हवंय, इन पॉवर्स ऑफ एक्स हवंय. मग इन पॉवर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला मी लिहून घेतो. इन पॉवर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच ना. So the formula is f of x plus h, but in powers of काय पाहिजे, x. मी फॉर्म्युला लिहितोय, करेक्ट आहे का बघा. f of x plus h is equal to f of x plus f of h plus x. I'll rewrite this. The formula is f of h plus x f dash h plus x square by 2 factorial f double dash h plus x cube upon 3 factorial f triple dash h and so on. Correct or not? समजतंय सगळ्यांना. कारण इन पॉवर्स ऑफ काय पाहिजे तुम्हाला, x पाहिजे. इन पॉवर्स ऑफ x पाहिजे. पण प्रॉब्लेम इथं संपत नाही. प्रॉब्लेम इथं का संपत नाही तर बघा नीट, तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की याच्यामध्ये h नाहीये, तर h काय, पाय बाय 4 आहे. सो आय विल हॅव टू राईट दिस अगेन. सो हाऊ टू राईट दिस, दिस इज गोइंग टू बी एफ ऑफ h इज पाय बाय 4 प्लस x f डॅश ऑफ h इज पाय बाय 4 प्लस x स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल f डबल डॅश ऑफ h इज पाय बाय 4 प्लस x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ h इज पाय बाय 4 प्लस अँड सो ऑन. करेक्ट. आता मला एफ ऑफ पाय बाय 4 काढायचंय. मला आता काय काय करायचंय, ह्या व्हॅल्यूज करायच्या आहेत, कारण मला एक्सपान्शन एक्स मध्ये हवंय. करेक्ट. मग मी कसं काढणार आहे, तर मला एफ ऑफ पाय बाय 4 काढायचंय. त्यासाठी मला लागेल एफ ऑफ एच. मग एफ ऑफ एच म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह फंक्शन आहे. कसं काय, तर एफ ऑफ एक्स आहे ना, एक्सच्या जागी एच टाका. कंपॅरेटिव्ह फंक्शन, जास्त विचार करायचा नाही, कारण हे कंपॅरेटिव्ह फंक्शन आहे. करेक्ट. एफ ऑफ एच. मग लॉग ऑफ कॉस एच, एच ची व्हॅल्यू पाय बाय 4 टाका, म्हणजे येणार आहे लॉग ऑफ cos of pi by 4. And if you remember, cos pi by 4 is 1 by root 2 ना. log of 1 by root 2 म्हणजेच किती, मायनस log root 2. सगळ्यांना इथपर्यंत कळलंय का रे, सगळ्यांना इथपर्यंत कळलंय का, प्रत्येकाने सांगायचंय मला. येस. आता मला पुढे एफ ऑफ पाय बाय 4 मिळालं, एफ डॅश ऑफ पाय बाय 4 काढायचं. एफ डॅश ऑफ पाय बाय 4 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला हवा. एफ डॅश ऑफ एच, लॉग ऑफ कॉस एच चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस एच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एच इज मायनस साइन एच. सो दिस इज मायनस टॅन एच. बरोबर. मग आता टाकायत पाय बाय 4 ची व्हॅल्यू मायनस टॅन पाय बाय 4. आणि इफ यू रिमेंबर टॅन पाय बाय 4 इज 1, सो इट्स मायनस 1. करेक्ट. सो वी गॉट इट मायनस 1. पुढे बघा एफ डबल डॅश. सो एफ डबल डॅश ऑफ एच इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह मायनस टॅन एच चा डेरिव्हेटिव्ह मायनस सेक्स स्क्वेअर्ड एच, मायनस टॅन एच चा डेरिव्हेटिव्ह मायनस सेक्स स्क्वेअर्ड एच. सो एफ डबल डॅश ऑफ पाय बाय 4 इज इक्वल टू, टाका एच ची व्हॅल्यू पाय बाय 4, सो मायनस सेक्स स्क्वेअर्ड ऑफ पाय बाय 4 व्हॅल्यू. बरोबर ना. तर सेक पाय बाय 4 म्हणजे रूट 2 ना रे, रूट 2 चा स्क्वेअर 2 म्हणजे मायनस 2. आय थिंक वी गॉट डबल डेरिव्हेटिव्ह. आता पुढे करायचंय काय, एफ ट्रिपल डॅश ऑफ एच काय येणार आहे, मायनस सेक्स स्क्वेअर मायनस 2 सेक एच इंटू डेरिव्हेटिव्ह सेक एच टॅन एच. करेक्ट. सो नाउ विल फाइंड व्हॅल्यू ऑफ एफ ट्रिपल डॅश ऑफ पाय बाय 4. सो इफ वी फाइंड व्हॅल्यू ऑफ एफ ट्रिपल डॅश ऑफ पाय बाय 4 इज मायनस 2, सेक पाय बाय 4 इज रूट 2, सेक पाय बाय 4 इज रूट 2, टॅन पाय बाय 4 इज 1, सो रूट 2 रूट 2 2 2 4 मायनस 4. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का. येस. आता मला ह्या ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत ह्या कशात टाकायच्यात, नंबर 1 मध्ये, कारण हेच एक्सपान्शन आहे ना, हेच एक्सपान्शन आहे. कोणाचं एक्सपान्शन आहे, एफ ऑफ एक्स प्लस एच. एफ ऑफ एक्स प्लस एच काय आहे, एफ ऑफ एक्स प्लस एच आहे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस पाय बाय 4. सो आय एम गोइंग टू राईट 1 बिकम्स, फायनल आन्सर नाव, 1 बिकम्स काय मिळेल, लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस पाय बाय 4 इज इक्वल टू, बरोबर ना. काय व्हॅल्यू आहे एफ ऑफ पाय बाय 4 ची, एफ ऑफ पाय बाय 4 इज मायनस लॉग रूट 2 प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ पाय बाय 4 इज मायनस 1
plus x square by 2 factorial f double dash of pi by 4 is minus 2 plus x cube upon 3 factorial f triple dash of pi by 4 is minus 4. Correct? Plus and so on. And I will simplify this minus log of root 2 minus x minus 2 to cancel x square minus 4 by 2 2 by 3 x cube and so on. कळलं का सगळ्यांना? Everybody understood this? येस. हे सेकंड सम जमेल का सांगा मला सांगा सेकंड सम तुम्हाला जमेल का? येस. परत सेमच आहे, फक्त एक्स प्लस पाय बाय 4 लिहून घ्या. पाय बाय 4 प्लस एक्स काय आणि एक्स प्लस पाय बाय 4 काय. इट इज गोइंग टू बी व्हॉट? सेम. येस. करा ट्राय लगेच ट्राय करा सगळ्यांनी दोन्ही सम्स. आणि सेम मेथडमध्ये काहीही फरक नाहीये. मेथडमध्ये काहीही फरक नाही. सगळ्यांनी दोन्ही सम्स लगेच ट्राय करा. मला तुम्ही ह्याच्या व्हॅल्यू सांगायच्या ना. एफ ऑफ पाय बाय 4 एफ डॅश एफ डबल डॅश एफ ट्रिपल डॅश. येस. पहिली 0 आली, मग -2. बघा चेक करा येते का सगळ्यांचं आन्सर. आधी 0 मग -2. या चेक करा आणि सांगा मला 0 आणि -2 आली का. बरं हे झालंय का सगळ्यांचं? हे पुसून टाकू. या चलो सगळ्यांचं झालं ना ते. ओके. व्हॅल्यू 0 मग -2 ऍटलीस्ट 3 टर्म्स पाहिजे तर आन्सरमध्ये 3 टर्म्स येतील असं बघा. आन्सरमध्ये 3 टर्म्स येतील असं बघा. पहिली व्हॅल्यू 0 मग -2 व्हॅल्यूज येतात का पुढच्या? पहिली व्हॅल्यू x टाकल्यानंतर 0 tan पाय बाय 4 इज 1 log 1 0. मग log of tan साठी 1/tan डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इज sec स्क्वेअर्ड. ही व्हॅल्यू येणार. मग सेक आणि टॅनला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करा म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. सेक आणि टॅनला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करा म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. करेक्ट? या झालंय का सगळ्यांचं? चलो विल मूव टू नेक्स्ट वन. आले का आन्सर? आलं का नाही? पहिली व्हॅल्यू 0, दुसरी -2, पुढची काय आली बघा. सांगा नेक्स्ट व्हॅल्यू पटपट सांगत जा. थर्ड व्हॅल्यू 8 आहे का बघा. येस. चलो लेट मी एक्सप्लेन नेक्स्ट. कारण बराच वेळ झालाय, तुमचं झालंय की नाही बघा. सो मला आता हे एक्सपान्शन या एक्स मध्ये हवंय. My question is, tell me whether this given term, which is x minus 2 bracket raised to 4 minus 3 times x minus 2 bracket cube plus 4 times x minus 2 bracket square plus 5 is f of x or f of x plus h. Tell me quickly. This is f of x or f of x plus h. सांगा पटकन हे f of x आहे का f of x plus h आहे? x plus h आहे. करेक्ट. So this is f of x plus h. So I can say this is f of x plus h. मग इमिजिएटली मी f of x लिहिणार आहे आणि h लिहिणार आहे. h काय दिसतोय तर बघा h -2 आहे. h is -2. तो रिमूव्ह करा आणि x लिहा म्हणजे येणार x raised to 4 minus 3x cube plus 4x square plus 5. करेक्ट और नॉट? आता मला फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला कुठल्या पॉवर मध्ये हवाय? एक्सच्या पॉवर मध्ये हवाय. सो आय एम गोइंग टू प्रिपेअर द फॉर्म्युला. Formula is f of x plus h is equal to f of h plus x f dash h plus x square by 2 factorial f double dash h plus x cube upon 3 factorial f triple dash h plus and so on.
आता मला इथे रिप्लेसमेंट द्यायला हवी. कशी रिप्लेसमेंट द्यायची? तर एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ एच काय -2. सो एक्स एफ डॅश एच काय -2 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश एच काय -2 प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश एच काय -2 प्लस अँड सो ऑन. करेक्ट. सो वी गॉट इट लाईक दिस. याच्यावरून आता मला एफ ऑफ -2 काढायचं आहे. मग काढायचंय एफ डॅश ऑफ -2, मग काढायचंय एफ डबल डॅश ऑफ -2, मग काढायचंय एफ ट्रिपल डॅश ऑफ -2 अँड सो ऑन. कुठपर्यंत काढायचं हेही सांगणार आहे. पण त्यासाठी मला लिहावं लागेल आधी एफ ऑफ एच, मग एफ डॅश एच, मग एफ डबल डॅश एच, मग एफ ट्रिपल डॅश एच अँड सो ऑन. करेक्ट. कसं? तर एक्सच्या जागी एच टाकायचं. दॅट्स इट. रिप्लेसमेंट ऑफ फंक्शन म्हणजे हे येणार h⁴ -3h³ प्लस 4h² प्लस 5. आता एक एक डेरिव्हेटिव्ह घेत जाऊया. याचं डेरिव्हेटिव्ह येणार 4h³ -9h² प्लस 8h. याचा येणार 12h² -18h प्लस 8. बरोबर ना? त्याच्यानंतर येणार आहे 24h -18. अजून एक डेरिव्हेटिव्ह काढू. फोर्थ डेरिव्हेटिव्ह इज 24. फिफ्थ डेरिव्हेटिव्ह 0 येईल. सो लक्षात घ्या, जर एक्सपान्शन काढताना पॉवर्स फायनाईट असतील तर अंटिल फायनल डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही तोपर्यंत एक्सपान्शन घ्यायचं, तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. लक्षात राहील. पॉवर्स फायनाईट असतील तर. आता एफ ऑफ -2 कसं काढायचं? इथून काढतोय. एफ ऑफ -3 टाकलं तर काही फरक पडत नाही. सो एफ फोर्थ आहे ना. सो दिस विल बी एफ फोर्थ ऑफ -2. एफ ऑफ फोर्थ ऑफ -2 24 तसंच राहील. एफ ट्रिपल -2 म्हणजे इथे टाकायला लागेल 24 इंटू -2 म्हणजे -48 -18 म्हणजे -58 -66. बरोबर. इथे टाकावं लागेल आता 12 इंटू -2 स्क्वेअर इज 4. 12 4 आर 48 प्लस 8 56 प्लस 36 म्हणजे 92. करेक्ट ना? चेक करा मी लिहितोय बरोबर आहे का. इथे ना -2³ इज -8 -8 इंटू 4 -32. करेक्ट. 9 4 आर 36 -36 प्लस 8 -2 16. So 36 and 33 60 68 78 -84. चेक करा बरोबर आहे का. पुढे एफ ऑफ -2 इज 16 -2³ इज -1 प्लस 8 2 24 4 4 आर 16 प्लस 5. सो दिस इज 40 प्लस 10 50 56 प्लस 61. या एव्हरीबडी गॉट दिस. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज मला कशात टाकायच्या आहेत? याच्यामध्ये. सो फायनल एक्सपान्शन इज एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ -2 इज 61 प्लस एक्स इंटू एफ डॅश -2 इज -84 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश -2 इज 92. करेक्ट. प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश -2 इज 24. सॉरी 66. This is 66 and x raised to 4 upon 4 factorial next value is 24. We'll stop here. Tell me, can we write plus and so on? Tell me, can we write plus and so on? No. Why? Why? Because there is no other term after this. याच्यानंतरचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तुम्ही हे सगळं केलं आणि इथे प्लस अँड सो ऑन लिहिलं ना, 0 मार्क्स. काही उपयोग नाही. का? कारण याच्या पुढचे डेरिव्हेटिव्ह 0 येत आहेत. सो येणार नाही. सो लक्षात ठेवायचंय केव्हा सगळे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. सांगा केव्हा सगळे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. टेल मी व्हेन वी आर गोइंग टू टेक ऑल डेरिव्हेटिव्ह. टेल मी व्हेन वी आर गोइंग टू टेक ऑल डेरिव्हेटिव्ह. फायनाईट पॉवर. करेक्ट. सो इट इज पॉसिबल ओनली व्हेन द पॉवर इज फायनाईट. येस. करून टाका लगेच हे सम. करून टाका लगेच हे सम. हा -66 आहे. या इट इज -66. आय डिडंट गेट यू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे प्रॉब्लेम म्हणत असेल तर आहेत पुढे. या डन सगळ्यांचं.
येस, चलो सो विल मूव अहेड. नेक्स्ट एक्झाम्पल. हा पुढचा एक्झाम्पल जरा महत्वाचा आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, थोडं डिफरंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. येस, नेक्स्ट एक्झाम्पल इज, पहा पुढचं एक्झाम्पल काय. नेक्स्ट एक्झाम्पल इज नंबर 1, 2, 3 झालं, फोर्थ वन. 2x³ plus 7x² plus x minus 6 in powers of x minus 2. इंटरेस्टिंग स्टेप आहे बघा. इन पॉवर्स ऑफ x minus 2 एक्झाम्पल आहे. सगळ्यांना दिसतोय ना रे वरचा भाग? सगळ्यांना वरचा भाग दिसतोय ना? ओके, चलो. सो कसं करायचंय बघा. मला आता सांगा, हे एफ ऑफ एक्स आहे का एफ ऑफ एक्स प्लस एच आहे? हे एफ ऑफ एक्स आहे का एफ ऑफ एक्स प्लस एच आहे? एफ ऑफ एक्स आहे, आणि हाच मोठा चेंज आहे. इंद्रनील नीट बघा, दिस इज एफ ऑफ एक्स, सो दिस इज गोइंग टू बी एफ ऑफ एक्स, बरोबर. आता नीट पाहायचं सगळ्यांनी, मी हे एफ ऑफ एक्स जरा असं लिहितो. हा एक्स तसाच दिलाय. तुम्हाला काय फॉर्मॅटमध्ये हवंय? तर मला या फॉर्मॅटमध्ये हवंय ना, म्हणजे मी करणार आहे -2 + 2. म्हणजे मी करणार आहे -2 + 2. आय कीप दिस हिअर अँड आय एम गोइंग टू पुट दिस इन अ ब्रॅकेट अँड दिस इन अ ब्रॅकेट, बरोबर का? मी असं केलंय. अँड दिस इज गोइंग टू बी नाउ फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला झाला एफ ऑफ एक्स प्लस एच. कळलं का सगळ्यांना? मी जे रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ऍडजस्टमेंट केली, -2 + 2. आता मला सांगा, इथं एक्स काय आहे? इथं जो एक्स आहे तो काय आहे? व्हॉट इज एक्स हिअर? x -2. करेक्ट. x इज x -2 and h इज 2. लक्षात ठेवा. मग आता एक्सपान्शन इन पॉवर्स ऑफ x -2 हवंय. इन पॉवर्स ऑफ x -2 म्हणजेच x हवंय. म्हणजे जरी मी इन पॉवर्स ऑफ x कसं लिहिणार? एफ ऑफ h प्लस एक्स एफ डॅश एच प्लस x²/2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश एच प्लस अँड सो ऑन. पण x x नाहीये. ऍक्च्युअल x काय बघा? एफ ऑफ h आहे 2. x x नाहीये. x काय? x -2. एफ डॅश ऑफ एच आहे 2. x -2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ 2. कळतंय का सगळ्यांना? कारण x x नाहीये, x x -2 आहे, आणि h h नाहीये, h काय? 2 आहे. आता मला व्हॅल्यूज काढायचे याच्या ना रे. कशाची व्हॅल्यू काढायची? एफ ऑफ 2 ची, मग एफ डॅश 2 ची, मग एफ डबल डॅश 2 ची, मग एफ ट्रिपल डॅश 2 ची. करेक्ट. यांच्या व्हॅल्यूज काढायच्या. त्यासाठी मला काय करावं लागेल? येस मानस, सांगेन मी परत एकदा. सो त्यासाठी मला लागेल एफ ऑफ एच, मग लागेल एफ डॅश एच, मग लागेल एफ डबल डॅश एच, मग लागेल एफ ट्रिपल डॅश एच अँड सो ऑन. सो व्हॉट इज एफ ऑफ एच? एफ ऑफ एच इज एक्स जागी एच म्हणजे येणार 2h³ 7h² प्लस h - 6. हे येणार 6 ना, 6h² प्लस 14h प्लस 1. हे येणार 12h प्लस 14. हे येणार 12. पुढचा डेरिव्हेटिव्ह 0. आता यात h च्या जागी व्हॅल्यूज टाकायच्या, आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज कशात टाकायच्या? या एक्सपान्शन मध्ये. याला आपण नंबर 1 म्हणणार आहे. करेक्ट. सो 1 बिकम्स. सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना कळलं का? येस. आता ज्यांना कळलं नाही त्यांना मी परत सांगतो, बघा. बाकीच्याने सुरू करा. हे एफ ऑफ एक्स दिलंय, पण मला x -2 मध्ये हवंय. मग एफ ऑफ एक्स मी लिहून घेतलं, एक्स ऍज इट इज. -2 हवंय म्हणून -2 + 2 केलं. आता हा जो आहे हा एक्स आहे, हा आहे हा एच आहे. हा तर फॉर्म्युला आहे, पण एच काय आहे? 2 आहे. आणि एक्स काय आहे? एक्सच्या जागी काय देणार? x -2. कळलं मानस? आणि मग मी एफ ऑफ 2 करायचंय, एफ डॅश 2 करायचंय, यासाठी एफ ऑफ एच लिहून घेतला, डेरिव्हेटिव्ह त्यात व्हॅल्यू. येस, करून टाका लगेच.
हा येस, आय विल गिव्ह वन मोर एक्झाम्पल. हे तुम्हाला ट्राय करायचंय. मला फक्त 1-2 मिनिटं चेंज सांगा. h इज -2 नॉट पॉसिबल. दिस इज h इज +2 हिअर. इंद्रनील, मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक्सपान्शन x+2 मध्ये हवंय, तर हे कसं लिहिणार सांगा. हे तुम्हाला जर एक्सपान्शन x+2 मध्ये हवं असेल तर इथे कसं लिहिणार हे. येस, इथे x-2 हवा होता, इथे x+2 हवाय, तर हे कसं लिहिणार. येस, x+2 -2. आता इथे h काय होईल. या h-2 होईल. हा, मला वाटतं इंद्रनील तेच म्हणत होतास का तू. इंद्रनील तेच म्हणत होतास का तू. यू आर टॉकिंग अबाउट सेकंड्स. या h will be -2. या जमतंय का पुढचं. मला व्हॅल्यूज सांगा. f of -2, f dash -2, f double dash -2, f triple dash -2. and tell me values. सेवन 10 7 1 0 18 24. बघा रे, 7 1 0 18 24. चेक करा सगळ्यांनी. येस, आलंय का सगळ्यांचं. 7 1 0 18 24. ओके, चलो. सो लास्ट सम ऑफ दिस टाइप, दॅट मीन्स ऑफ टॉपिक. या टॉपिकचं शेवटचं सम. हा पहा काय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ रूट ऑफ 25.15 युझिंग टेलर्स थिअरम. टेलर्स थिअरमचा वापर करून आपल्याला ही व्हॅल्यू करायची. व्हॅल्यू ऑफ रूट ऑफ 25.15. पहा फक्त सगळ्यांनी, डोंट राईट. मी याला असं लिहू शकतो का रे. रूट ऑफ 25 प्लस 0.15. बरोबर ना, असे लिहू शकतो मी. याला मी रूट ऑफ x प्लस h म्हणू शकतो. x प्लस h. x 25 आहे आणि h 0.15 आहे. बरोबर. आता मला एक्सपान्शन पाहिजे, तर कुठल्याही पॉवरमध्ये काय फरक पडतो. कुठल्याही पॉवरमध्ये काय फरक पडतो, कारण दोन्ही व्हॅल्यूज माहिती आहेत. x मध्ये घ्या किंवा h मध्ये घ्या. मी h मध्ये घेणार आहे. सो फॉर्म्युला आहे f ऑफ x प्लस h इज इक्वल टू f ऑफ x प्लस h f डॅश x प्लस h स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल f डबल डॅश x प्लस अँड सो ऑन. करेक्ट. कारण मी h मध्ये घेतलं, तुम्ही x मध्ये घेतलं तरीही चालणार आहे. आता मला फॉर्म्युला काय बनलाय, तर फॉर्म्युला बनलाय रूट ऑफ, बरोबर ना, रूट ऑफ 25, सॉरी रूट ऑफ x प्लस h म्हणजेच किती 25.15 इज इक्वल टू f ऑफ x. x म्हणजे काय 25 प्लस h आहे 0.15, f डॅश ऑफ x आहे 25 प्लस h आहे 0.15 स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल f डबल डॅश ऑफ काय 25 प्लस अँड सो ऑन. बरोबर. आता मी काय करतोय बघा. आय एम गोइंग टू वर्क ऑन दिस लाईक दिस. मला आता f ऑफ 25 हवंय, त्यासाठी मला f ऑफ x लिहावं लागेल. f ऑफ x काय येईल रे, f ऑफ x प्लस h हे आहे ना, बरोबर ना. मग f ऑफ x काय येईल, तर रूट x येईल. बरोबर ना. मग ही व्हॅल्यू कशी काढणार, तर रूट 25 विच इज 5. मग मी f डॅश x काढतो, तर येणार 1/2 रूट x. बरोबर ना. म्हणजे f डॅश ऑफ 25 ची व्हॅल्यू येईल 1/2 रूट ऑफ 25 म्हणजे 1/10. करेक्ट. 5 सुद्धा 10. मग मी हे असू शकणार आहे x रेस टू -12 अपॉन 2. पुढचा डेरिव्हेटिव्ह f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू हे अपॉन 2, तसंच हा डेरिव्हेटिव्ह -12 x रेस टू -3/2. टाका यात व्हॅल्यूज, म्हणजेच f डबल डॅश ऑफ 25. त्यासाठी मी हे सिम्प्लिफाय करतो. मी लिहितो हे बरोबर आहे का बघा. कॅन आय राईट लाईक दिस, -1/2 टू द 4 x रूट x. ह्या x ची पॉवर 1, ह्या x ची पॉवर हाफ, 1 प्लस हाफ 3/2, वर येऊन -3/2. हे कळलं का सगळ्यांना. आता मी व्हॅल्यू टाकणार आहे -1/4 इंटू ब्रॅकेट 25 रूट ऑफ 25. रूट ऑफ 25 म्हणजे किती 5.
25 4s are 100, 100 into 5, 500. So minus 1 upon 500. करेक्ट. आता मला फक्त ह्या व्हॅल्यू सगळ्या ह्याच्यात टाकायच्यात. कशा टाकायच्या? रूट ऑफ 25.15 इज इक्वल टू एफ ऑफ 25 म्हणजे 5 इंटू प्लस 0.15 इंटू एफ डॅश 25 इज 1/10 प्लस 0.15 स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल इज 2. एफ डबल डॅश ऑफ 25 इज व्हॉट? minus 1 upon 500 plus and so on. And हे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये टाकून कॅल्क्युलेट करायचं आहे अँड दॅट इज युअर आन्सर. सगळ्यांना हे कळलं का? येस, पटकन करून टाका, पटकन करून टाका. या आन्सर इज 5.0149. आलं का? आन्सर इज 5.0149. येस. सो इथे आपला एक्सपान्शन ऑफ फंक्शन्स हा चॅप्टर संपलाय. इन द नेक्स्ट क्लास आय स्टार्ट न्यू चॅप्टर अँड दॅट इज मीन व्हॅल्यू थिअरम. इन द नेक्स्ट lecture I'm going to start new chapter and that is mean value theorem. Yes, we will conclude today's session. Thank you very much.